झी 24 तास एक पाऊल पुढे. सर आता सगळा मार्चचा महिना सगळा आलेला आहे. मार्च एंडिंगचा सगळा आता सगळी गडबड सगळी सुरू होईल. मार्केटमध्ये आपण जर आता विचार केला सध्या तर जे बरेच लोक असतात आता की आता बऱ्याच लोकांना मार्चमध्ये आणखी पैसे मिळतात तर बऱ्याच लोकांना शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असते. आत्ताच्या क्षणाला आत्ताच्या घडीला जो सर्वसामान्य आहे अगदी प्लेन ज्याला बाजारात नवीन इन्व्हेस्ट करायचं आहे सुरुवात करण्यासाठी आत्ताच्या घडीला कुठले चांगले शेअर्स आहेत बाजारात जे घेतले पाहिजे लोक? जेवढे पण पैसे येतात ₹1 अगर आहे तर फक्त 10 पैसे ॲज अ पायलट प्रोजेक्ट म्हणून फक्त टाकायचे. फक्त 10 पैसे ₹1 फक्त 10 पैसे. आणि 10 पैशाचे शेअर्समध्ये नेस्ले आणि एशियन पेंट्स डोळे बंद करून डिमॅट अकाउंट घ्यायचा. ज्या तिथून पण तुम्ही शेअर्स घेता ज्याच्याकडनं पण तो फक्त घ्यायचा आपल्या अकाउंटवरती ट्रान्सफर करायचा आणि झोपून जायचं. बाकीचं मेहनत करायची झोप चांगली लागते हे विचार करायचा की आता ₹1 खर्च केला 1 का 10. आम्ही जेव्हा लहान होतो अजित दादा तेव्हा तर काहीतरी एक मटका असायचा मटक्यामधून नंबर निघायचे. अरे तुम्ही काय मटक्याचा खेळ चालू आहे की काय इथे? अरे यू आर इन्व्हेस्टमेंट्स. तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करताय शेअर्समध्ये चांगले कंपनीजमध्ये हे करा. तुम्ही विचार करताय की रातोरातमध्ये तुम्ही करोडपती व्हाल मग कराल काय? स्लोली अँड ग्रॅज्युअली टेक्स यू अप. खूप जास्त अगर ग्रीड विल ऑलवेज टेक यू टू प्रॉब्लेम्स. तुम्ही म्हणाल रातोरातमध्ये करोडपती अब्जोपती होऊन जाऊ दॅट विल टेक यू टू प्रॉब्लेम्स. निश्चित. पुढचा प्रश्न आपण घेऊयात सर. मुकुंद देशमुख बोलतायत नवी मुंबईहून. आपण त्यांचा फोन घेऊयात. मुकुंदराव नमस्कार. थेट प्रश्न विचारू शकता आपण. नमस्कार. माझ्याकडे 2 कंपनीचे शेअर आहे. एक गायत्री प्रोजेक्ट म्हणून आहे आणि दुसरा करिअर पॉइंट म्हणून आहे. करिअर पॉइंट इन्फोसिस्टम. व्हेरी गुड. पण दोन्ही शेअर मध्ये तांबे सर अराउंड 60 to 65% लॉस मध्ये आहे मी. आणि दोन्ही शेअर जवळपास 1 ते 6 वर्षासाठी होल्ड करतोय. ठीक आहे. ओके. मुकुंदजींचा प्रश्न गायत्री प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरची फार उत्तम कंपनी. मग तुमचा अगर शेअर खाली पण गेला असेल उत्तम कंपनीज जेपी सारख्या कंपनीज HCC सारखी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी सारख्यांचे शेअर्स खाली गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाहीये. गायत्री प्रोजेक्ट खूप छान आहे. कोणी पण माणूस ब्रोकरकडचे पण पोरी तुम्हाला फोन करतील आणि सांगतील साहेब मुकुंदजी आकाश कोसळणार हे शेअर विका त्यांना फक्त कमिशन मिळणार. ऐकायचं नाही कोणाचं. गायत्री प्रोजेक्टला होल्ड करून ठेवायचं. कोट्याची कंपनी करिअर पॉइंट फॅन्टॅस्टिक कंपनी. राजस्थानमध्ये कोटा हब आहे. तिथे लाखो लोक तिथे शिकायला जातात. आणि किती फक्त एक फर्टिलायझर प्लांट होता श्रीरामचा. खूप जास्त इंडस्ट्री नव्हती पण आज एक एज्युकेशनल हब आहे. तिथलीच अजून एक कंपनी आहे. तिथली जुनी कंपनी पण लिस्टेड नाहीये. बन्सल क्लासेस. त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे वर्माजींनी सुरू केली. मी त्यांचं बघितलं. प्रायव्हेट इक्विटीनी पैसा दिला त्यांनी पण तिथे लावलेली आहे. रेझोनन्स म्हणून उत्तम. आज जागेची किंमत इन अ प्लेस लाईक कोटा जिथे त्यांनी आपल्या बिल्डिंग्स बांधल्या आहे आणि अशी एक बिल्डिंग बांधली आणि तिथे क्लासरूम्स आहे. जागेची किंमत 100 कोटी आहे. चांगला शेअर हाय होल्ड करणार. करिअर पॉइंट इज फॅन्टॅस्टिक. अहो करिअर म्हणजे मुकुंदजी तुम्ही दोघंही शेअर तुमचे होल्ड करा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. पुढचा फोन आपण घेऊयात सर. प्रसाद पाटील बोलतायत मुलुंड मुंबई इथून. आपण फोन घेऊयात. प्रसादजी नमस्कार. थेट प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार सर. माझ्याकडे मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे 100 शेअर आहेत आणि IDBIचे 1400 शेअर आहेत. तुमच्याकडे पहिली कंपनी तुम्ही कोणती सांगितली? मँगलोर केमिकल्स अँड मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड. मॅंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड त्याचे 100 शेअर आहेत. आता त्याचा भाव काय चालू आहे? नाही सर रेट्स नाही सगळं सर माझ्याकडे आता सगळे फिजिकल मध्ये आहेत. मी अजून डिमॅट आता करतोय मी त्याला. अच्छा ठीक आहे. दुसरा अजून IDBI 1400 शेअर आहे. ओके ठीक. उत्तर घेऊयात. IDBIचे 1400. दोन्ही डीमॅट मध्ये करा. दोन्ही कंपनीजला होल्ड करून ठेवा. IDBI एकदम उत्तम बँक आहे. माझ्या वेबसाईटमध्ये पण मी सांगितलं की दिस विल बी अ मल्टीबॅगर. बँक्समध्ये काही दोन्ही शेअर्स ठेवायला हरकत नाही. बिलकुल. IDBI मध्ये तर तुम्हाला 300-350चा भाव दिसेल. झी 24 तास एक पाऊल पुढे.